आहे त्या प्रार्थनेचं रेकॉर्डिंग केवळ माझ्या डिव्हाइसवर होतं. त्यामुळे जर मी नसेल तर प्रार्थनेचं रेकॉर्डिंग होत नाही आणि हे होऊ नये मी दररोज प्रार्थनेमध्ये हजर असावं यासाठी विशेष आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. कारण अनेकदा प्रवासामुळे किंवा कुठे येत जात असल्यामुळे प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायला थोडंसं अडखळणं येतात. पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व अडखळणं दूर व्हावी कारण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये विशेष करून आपले रेकॉर्डिंग द्वारे जे सगळेजण वचन तोंडपाठ बोलणार आहेत ते आपण युट्यूब वरती सुद्धा पाठवत आहोत. हालेलुया. त्यासाठी सुद्धा रेकॉर्डिंग फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण सगळे एकमेकांसाठी प्रार्थना करूया कारण आपण सगळेजण तो उपक्रम करतोय आणि आपण प्रत्येक जण जाणतो नाही का देवाचं वचन आपण इतकी वर्षानुवर्ष ऐकतोय. कदाचित आपल्या अंतःकरणावर काही वचनं कोरली गेलेली आहेत. परंतु जेव्हा आपण एखादा अध्याय निवडतो आणि तो अध्याय तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण जाणतो की ते निश्चितच कठीण आहे. पण जे मनुष्याला कठीण आहे ते देवासाठी शक्य आहे. देवाला सर्व काही सोपं आहे. देवाची इच्छा असेल तर पवित्र शास्त्र उत्पत्ती 1 पासून प्रकटीकरणाचे शेवटले अध्याय शेवटल्या वचनापर्यंत सगळं परमेश्वर आपल्यासाठी तोंडपाठ करून घेऊ शकतो. किंबहुना देवाने आपल्याला ते अभिवचन दिलेलं आहे की पहा असा काळ आलेला आहे की परमेश्वर त्याचं वचन तुमच्या माझ्या अंतःकरणावर कोरेल. म्हणजे वचन अंतःकरणावर जर वचन एकदा कोरलं गेलं मग तर ते तोंडपाठ होऊनच जाणार. देवाच्या नावाला गौरव देऊया की आपण हा छोटासा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाद्वारे परमेश्वराने आपणा सर्वांना फार मोठा आशीर्वाद दिला. आपण आपलं वचन जे आहे दुसरे करीन त्याचा 10वा अध्याय वचन 14 पर्यंत येऊन थांबलेलो आहोत. पण त्याकडे जाण्याआधी काल जी नावं दिली होती ज्यांना वचन तोंडपाठ म्हणायचं होतं त्यांना संधी घेता आली नाही त्यांना आणि आज ज्यांना म्हणायचंय त्यांना आपण अनुक्रमाने संधी देऊया आणि मग आपण वचनाकडे जाऊया असा माझा प्रस्ताव आहे. तर आज आपल्यामध्ये जे बोलणार आहेत ते पहिली 5 नावं मी सांगतो. स्तोत्रसंहिता 128 वरती शिवाजी हिरे साहेब, त्यानंतर स्तोत्रसंहिता 129 वरती नंदा हिरे, त्यानंतर स्तोत्रसंहिता 2 नंदिनी बाबूराव समुद्रे, त्यानंतर निर्गम 15 धीरज दीपक समुद्रे आणि नंतर 5वं नाव आहे प्रेषितांची कृते, दुसरा अध्याय वचन 1 ते 13 सुमंत तात्यासो समुद्र सुमंत. तर ही पहिली 5 नावं आहेत. त्यानंतर ही 5 नावं आहेत ती अशी आहेत की स्तोत्रसंहिता 73 प्रीती आळेकर, त्यानंतर स्तोत्रसंहिता 131 जॅस्पर सचिन गायकवाड, त्यानंतर नीतीसूत्रे अध्याय 10 शैला अल्हाट, यशिया 53 विद्या संजय समुद्रे आणि यशिया 58 संदेश देवधर समुद्रे. असे 10 जण आज वचनावर बोलणार आहेत. आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया आणि मी सर्वप्रथम संधी हिरे साहेब शिवाजी हिरे साहेब यांना देतो. ते आपल्या सर्वांसाठी स्तोत्रसंहिता 128 हिरे साहेब. तर माझे पाठ नाही झालेले तरी पण प्रयत्न करतो. चालेल ना? आणि मुलांच्या मम्मीचे सुद्धा जे नाही पाठ झाले ती बोलणार नाही. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. सगळ्यांना प्रेज लॉर्ड. देवाकडे क्षमा मागतो मी पाठ करू शकलो नाही. परमेश्वराचे भय धरण स्तोत्रसंहिता 128 परमेश्वराचे भय धरणाऱ्यांची धन्यता. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफल द्राक्षवेली सारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सेनेतून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलाच आशीर्वाद असो. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आपण शिवाजी हिरे साहेबांसाठी सगळे टाळ्या वाजूया. हालेलुया. आणि खरोखर स्तोत्रसंहिता 128 फार सुंदर आहे. उत्क्रमण स्तोत्र नाही का. देवाचं वचन सांगतं की
परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव. तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमाचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. आमेन. फार सुंदर वचन आहे. स्तोत्रसंहिता 29 हिरे साहेब थोडं गडबड झाली आहे. स्तोत्रसंहिता 1929 मोठं आहे, 128 लहान आहे. त्याच्यामुळे मोठं नंदा सिस्टर यांना दिलं हरकत नाही. तर त्यांना जेव्हा पाठ होईल आपण प्रयत्न करूया. त्यांना जितका पाठ होईल, जेवढं पाठ होईल त्या जरूर संधी घेतील. जरी आज त्यांना संधी घेणं अवघड आहे तरी अजून आपल्याकडे सप्टेंबर महिन्याचे जवळपास 7 दिवस आहेत, 6 दिवस आहेत. हालेलुया. तर जेव्हा संधी मिळेल, जेव्हा तयारी होईल त्यांना आपण संधी देऊया. त्यानंतर नाव आहे नंदाताई यांचं, नंदिनी बाबूराव समुद्रे. नंदाताई आपणासाठी स्तोत्रसंहिता 2 म्हणतात. नंदाताई. हॅलो. हा नंदा. हा हा बोलते मी. माझं पण थोडंच झालेलं आहे तरी पण बोलते देवाप्पासाठी. येस देवाला धन्यवाद देते. स्तोत्रसंहिता स्तोत्रसंहिता 2:2. परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य. राष्ट्राने दंगल मांडलेली आहे. लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध, त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील सजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र बसून मसलत करीत आहेत की चला आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्याचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राज सणारूढ आहे हसत आहे. प्रभू त्याचा उपवास करीत आहे. पुढे तो त्याच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे. एवढंच माझं पाठांतर. एवढी 7 वचनं माझी पाठांतर झाली. आमेन. हालेलुया. आपण सगळेजण नंदाताई, नंदिनी बाबूराव समुद्रे यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. आणि फार उत्तम वचन, महत्वाचं वचन त्यांचं पाठ झालेलं आहे की परमेश्वर म्हणाला, तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिलाय. जे प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे ते या वचनामध्ये प्रकट होतं. आणि स्तोत्रसंहिता 2 सुद्धा निश्चित अवघड आहे. 12 वचनं आहेत. आणि आपण सगळेजण नंदाताई यांच्यासाठी प्रार्थना करूया की त्यांना ही सगळी वचनं पाठ करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा, सामर्थ्य मिळावं. येस. हालेलुया. पुढे नाव धीरजचं आहे, निर्गम 15. पण मला वाटतं धीरज आज प्रार्थनेमध्ये सहभागी झालेला नाहीये. धीरज आहे का? निर्गम 15. येस, धीरज नाहीये. मग पुढचं नाव आहे सुमनताई यांचं, सुमन तात्यासो समुद्रे. त्यांच्याकडे प्रेषितांची कृती याचा 2रा अध्याय, पहिली 13 वचने. सुमनताई. हा ठीक आहे. मी देवाचे धन्यवाद, देवाला ते धन्यवाद देते की हे सुंदर वचन वाचण्यासाठी सुमनताई तुमचा पाठ आवाज कमी करण्यासाठी. येतोय आणि व्हिडिओ सुद्धा बंद. आवाज थोडा मोठ्याने गाणं करावा लागेल. हा येतं. हा, थोडं मोठ्याने बोला. येस. मी देवाला धन्यवाद देते, मला हे सुंदर वचन पाठ करण्यासाठी मला सहाय्य मदत केली. तर माझं काही चुकलं असेल तर देवाने मला क्षमा करावी. मी प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 1 ते 13 वचन सांगणार आहे. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटाकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ते ज्या घरात बसले होते ते सर्व त्याने भरले. ते सर्व त्याने अ, अ, भरले. तेव्हा अ, अ, एक मिनिट. तेव्हा ते अग्नीच्या जीवांसारखे. तेव्हा निरनिराळ्या वेगवेगळ्या होत असलेल्या अ, अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले
आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. अं, त्यावेळेस आकाशाखालच्या अ, प्रत्येक प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेतून बोलताना ऐकले. बोलताना ऐकले. ते आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, अ, ते आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, हे बोलणारे पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? अ, मग आपण अ, म- म- मग आपण मग आपण आपण प्रत्येक जण अ, आपापल्या आपापल्या जन्मभाषा बोलतो, हे कसे? एक वचन चुकलं काय माझं? पारथी, एलामी. ते पुढचं ऐकित नव्हतं. आपापल्या भाषेतून बोलतो ते कसे? पारथी, मेदी, यलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपुदिकिया, पंत, असिया, फ्रगिया, पपुलिया, अ, सर्व पूर्णेच्या जवळचा लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे अ, रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेतून देवाची महत्त्वकृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक अ, म्हणाले, चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. आम्ही आमेन, हालेलुया. सुमनताईसाठी आपण सगळे मिळून टाळ्या वाजूया. दुसऱ्यांदा त्यांनी वचन पुन्हा एकदा आपणा सर्वांसाठी म्हणून दाखवलेलं आहे आणि अत्यंत सुंदर रीतीने पूर्ण अध्याय, प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय वचन 1 ते 13 त्यांनी तोंडपाठ म्हणून दाखवले. हालेलुया. तर हे जे 5 होते, जे 5 बोलणारे होते, ते प्रियानो कालचे होते आणि आजच्या दिवसासाठी ज्या 5 जणांची नावं दिली आहेत, जर त्यांना त्यांची तयारी असेल आपण त्यांना सुद्धा संधी देऊया. तर पहिलं नाव मला प्रीतीचं दिसत आहे, प्रीती आळेकर. तिच्यासाठी स्तोत्र संहिता 73 आहे. प्रीती. प्रेज लॉर्ड दादा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माझं वचन पूर्ण पाठ झालेलं नाहीये, म्हणजे शेवटचे वचन झालंय. हो, जेवढी तयारी झाली तेवढं. विषयी बोलाल तर माझे पाय लटपटाच्या नादात लागले होते. खरोखर माझे पाय बहुतेक घसरणार होते, कारण दुर्जनांचा उत्कर्ष बघून मी गर्विष्ठाचा हेवा करू लागलो. त्यास मरण यातना नसतात, ते कष्ट असतात. ते मानव जातीप्रमाणे त्यांना कष्ट होत नाही, इतर मनुष्याप्रमाणे त्यांना पीडा होत नाही. त्यामुळे अहंकार हा त्यांच्या कंठीचा हार बनला आहे व बलात्कार हा त्यांच्या वस्त्रांना आच्छादन झाला आहे. आच्छादन झाला आहे. पुष्टतेमुळे त्यांचे डोळे बाहेर येतात व त्यांच्या मनातील कल्पना उत्संबळतात. ते थट्टा करतात व ते दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी करतात. ते मोठ्या डौलाने भाषण करतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवतात, मात्र त्यांची जीभ पृथ्वीवरच राहते. त्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात व त्यांच्याजवळील पाणी भरपूर पितात. आणि ते बोलतात, देवाला काय समजणार, कराला काय ज्ञान आहे. पहा, दुर्जन ते हेच, ते स्वस्थ असून सर्वदा धनवृद्धी करत असते. मी आपले मन शुद्ध राखिले आहे, मी आपले हात निर्दोषाने धुतले आहे. हे सर्व व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे. प्रत्येक दिवशी मला शिक्षा झाली आहे. हे असे बोलले ते मी मनात आणले असते तर मी तुझ्या पिढीच्या पिढ्यानपिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून मी तिचा विचार करू लागलो. तोच ती मला दुःखदायक वाटली. पण मी तुझ्या पवित्र स्थानात गेलो तेव्हा मला ती आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला असता तेव्हा ती मला समजली. खरोखर तू त्या निसरड्या सणावर उभे करतोस. तू त्यांना पाडून त्यांना नष्ट करतोस. एका क्षणात त्यांची कशी निदान झाली आहे. खरोखर ते भयाने गांगरून गेले आहेत. पहा, जागा झालेला मनुष्य जसे स्वप्नात काहीच नाही असे मानितो, तसेच हे प्रभू, तू जागा झालास तेव्हा तू त्यांचे ते रूप तुच्छ मानिलेस. माझे मन खिन्न झाले होते. माझे अंतर्याम व्यथित झाले होते. मी तर मूढ व अज्ञानी होतो.
मी तर मूढ व अज्ञानी होतो. तुझ्या समोर मी पशुतुल्य होतो. तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहेस. तुझ्याजवळ आहे. तू माझा हात धरला आहेस. स्वर्गामध्ये तू सोडून मला कोण आहे? तसेच पृथ्वीवरही तुझ्याशिवाय मला कोण आहे? माझे माझे देह माझा देह व माझे हृदय ही जरी खचली तरी देव सर्वदा माझ्या जीवाला आश्रय व माझा वाटा झाला आहे. पहा, परमेश्वरापासून जे दूर जातात ते नष्ट होतात. अनाचरण करून बहकून गेलेल्या सर्वांचा तू नाश करीतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवासमोर प्राण यातच मला माझे कल्याण वाटते. कारण देवाला परमेश्वराने मी माझे आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी त्याची कृत्ये जाहीर करावी. थँक्यू. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आपण सगळेजण प्रीतीसाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. स्तोत्रसेता 73 आसाफाचे स्तोत्र फार सुंदर आहे आणि फार छान असं प्रीतीने म्हटलेलं आहे. थोडं वेगाने म्हटलं. हालेलुया. पण देवाच्या नावाला गौरव. प्रीतीनंतर जॅस्परचं नाव आहे. जॅस्परने स्तोत्रसेता 131 गेल्या आठवड्यात उत्स्फूर्तपणे म्हटलं होतं. तर जॅस्परची इच्छा असेल तर आपण तिला पुन्हा एकदा संधी देऊया. जॅस्पर. सुजाता दीदी, सुनीताताई, जॅस्पर रेडी आहे का? जास्त नाही बोलत आहे, तुझं आहे त्या दिवशी येस. बोलली होती. ठीक आहे, ठीक आहे. जॅस्परची जेव्हा तब्येत चांगली असेल तेव्हा आपण जॅस्पर बाळाला संधी देऊया. पुढचं नाव आहे नीती सूत्रे अध्याय 10. श्वेता सिस्टर यांची मम्मी आहेत शेला अल्हाट. शेला सिस्टर, नीती सूत्रे 10. दादा, मम्मीची तयारी झालेली नाही अजून. मी बोलते मम्मीच्या. तुझ्याकडे कोणता आहे श्वेता? योहान कृत वर्तमान याचा पहिला अध्याय. पहिला अध्याय ना? तर ठीक आहे, तुझा जेव्हा दिवस येईल तेव्हा तू बोल. आज राहू दे. आणि शैला सिस्टरला नीतीसूत्रे 10ची आपण तयारी करण्याची संधी देऊया. चालेल. त्यांना अजून वेळ घेऊ दे, हरकत नाही. त्यानंतर यशिया 53 आहे. हा श्वेता, नीतीसूत्रे 16 आहे, 10 नाही. 16 नीतीसूत्रे आहे 16. का? सॉरी माझी हा चूक. हा. नीतीसूत्रे 16. ठीक आहे. त्यानंतर यशिया 53 आहे विद्याताई यांच्यासाठी, विद्या संजय समुद्रे. आणि मला वाटतं विद्या संजय समुद्रे सुद्धा आज प्रार्थनेमध्ये सहभागी नाही आहेत. यशिया 53. ठीक आहे. त्यानंतर आहे यशिया 58 संदेश देवदर समुद्रे म्हणजे मी. तर यशिया 58 सुद्धा माझं सुद्धा पूर्ण पाठ झालेलं नाहीये. तर जेवढं पाठ झालेलं आहे तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. प्रभू येशू ख्रिस्त नावाला. कंठरावकर, सॉरी, यशियाचा अध्याय 58 आणि माझा फार आवडतीचा अध्याय आहे. उपवासाविषयी नाही का, आपण उपवासाविषयीचा अध्याय अनेकदा घेतलेला. तर तोच अध्याय आपण सर्वजण म्हणूया. यशिया 58. कंठराव कर, कसर करू नको. आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांस त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर. ते तर रोज रोज मजकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छित. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मत जवळ रास्त निर्णय माग. आपल्या देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करीतो ती तू का लक्षात आणतोस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का पाहत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही कटकटी करता आणि दुष्टपणाने ठुसाठुसी करता. पहा, ऊर्ध्वलोकी, तुमच्या उपवासाचा शब्द ऊर्ध्वलोकी जावा असा हा उपवास नाही. तुमचे शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमच्या उपवासाचा दिवस आहे काय? आपले डोके लवाळ्यासारखे लवणे, आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्यात तोडाव्या, जुवाच्या दोऱ्यात सोडाव्या, चाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, निराश्रितास
लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टी पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, आपल्या बांधवास आपली तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. माझं सुद्धा अध्याय 9 पर्यंत पाठ झालेलं आहे. 14 वचन 9 पर्यंत पाठ झालेले आहे. 14 वचन आहेत 158 मध्ये. पण फार सुंदर अनुभव आहे आणि मी बंधू स्तवण यांचे आभार मानतो. बंधू स्तवण यांनी जसं सांगितलं की आपण वचन वाचून रेकॉर्ड करायचं आणि ते वचन ऐकत राहायचं, कारण जेवढं आपण ऐकतो तेवढं वचन आपल्या हृदयात रुजतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रार्थना करायची, कारण बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्य सिद्ध. हालेलुया. आज जेवढे वक्ते बोललेत आपण सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला गौरव. आणि अजूनही अर्धा तास आहे तर आपण आपल्या वचनाकडे जाऊया. वचनाकडे जाण्याआधी मला वाटतं आपल्या उपक्रमामध्ये आतापर्यंत बरेच लोक बोललेले आहेत आणि अजून बरेच लोक बोलणारे आहेत. तर याविषयी प्रियानं कोणाला अजूनही काही शंका काही अडचणी आहेत तर जरूर सांगा. आणि बंधू सतीश सुजाता दिदी तुम्हाला काही बोलायचं याविषयी? कारण काही लोकांचं असं होतंय की थोडं थोडं पाठ झालं थोडं पाठ झालं नाही, अजूनही तयारीसाठी वेळ हवाय. तर सतीश सुजाता दिदी आणि स्तवन सुद्धा तुम्हाला काही विशेष टिप द्यायच्यात लोकांना? हॅलो ब्रदर, मी हा बोलते. शर्मिला, प्रेज द लॉर्ड. प्रेज हा, लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थोडस एक रिक्वेस्ट होती की प्रार्थनाला दिलंय ना, तर ते जरा 2 तारखेनंतर केलं तर चालेल, 1-2 दिवसाच्या ठीक आहे, अंतरानं. ते तुम्ही मला मग मेसेज तिथं करा जरा मॅडम. कॉन्व्हर्सेशन चालू आहे ना नाही नाही, ते. हरकत नाही, हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही मला मॅडम नंतर मेसेज करा, आपण ते ऍडजस्ट हा, करू. डोंट वरी. थँक्यू होईल. थँक्यू. ठीक आहे. येस सतीश सुजाता दिदी तुम्हाला काही म्हणायचंय? हा ब्रदर, ते झालं वैयक्तिक असेल आज. तुम्हाला तारीख चेंज करायची असेल तर प्लीज मला नंतर मेसेज करा. आता प्रार्थनेत सांगू नका तारीख बदलल्याविषयी, ठीक आहे ना? ज्यांना वैयक्तिक तारखा बदलायच्या त्यांनी नंतर मेसेज करायचे. ही वचन देवाच्या वेळ देवाच्या वचनाची. येस सतीश सुजाता दिदी. हालेलुया. पूर्ण अध्याय नाही जमला, काही वचने जर काही जणांना पाठ करून बोलता आली तरी चालेल. आणि प्रयत्न करा रोज, जसं आधीच आपले बंधू स्तवन यांनी पण आपल्याला एक आयडिया सांगितली की आपण रेकॉर्ड करून ते ऐकत राहा आणि मग तुमचं ते पाठ होईल. 4-4, 5-5 वचनं पाठ करा, कारण तसं पण खूप चांगलं पाठ होतं. 4 वचनं आज केली, 4 वचनं उद्या केली, मग नंतर एकत्र सगळे आपली ती पाठ होतील. असं करा, प्रार्थना करून करा. आणि खरोखर याने खूप आशीर्वादित होत आहोत. आणि अजूनही माझ्या मते जर कुणाला अध्याय नसेल मिळाला तर तुम्ही नक्की सांगा, तुम्हाला अजून अध्याय लक्षात आला नसेल किंवा कुणाला अजून द्यायचा राहिला असेल तरी तुम्ही नावं देऊ शकता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये अजून एक बाब अशी आहे की परमेश्वराच्या कृपेने आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं पवित्र शास्त्राची संरचना फार सुंदर रीतीने करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक अध्याय, प्रत्येक शास्त्रभाग याचाच एक मथितार्थ आणि एक त्याला विषय देखील आहे. त्या अध्यायाचा आणि त्या स्तोत्राचा किंवा जो काही तुम्हाला शास्त्रभाग मिळालाय त्या संपूर्ण शास्त्रभागाचा मथितार्थ जर तुमच्या लक्षात राहिला आणि त्या अध्यायातले महत्वाचे मुद्दे जर तुमच्या ध्यानात आले तर ते वचन पाठ करणं फार सोपं जातं. बऱ्याचदा वचनं आपल्याला ऐकून ऐकून इतकी आता सरावाची झालेत आपल्या कानावरती, त्यामुळे वचनातला एक शब्द जरी आपल्याला माहिती असला ना तर ते संपूर्ण वचन आपोआप आपल्या तोंडातून बाहेर पडतं. तर तो मथितार्थ अगदी लक्षात घ्या की हा अध्याय कशावरती बोलणार आहे, कशाविषयी सांगणार आहे. आणि त्या अध्यायातले महत्वाचे काही मुद्दे जे आहेत ना ते मुद्दे जर तुमच्या ध्यानात आलेत, लक्षात आलेत, तर तो अध्याय पाठ करणं आणि बोलून दाखवणं देखील फार सोपं होऊन जाईल. येस हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. अगदी महत्वाचं आहे. थोडी तयारी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाचं वचन काय सांगतं नाही का? देवाचं वचन एक एक वचन देवाचं प्रभावी आहे नाही का? देवाचं वचन त्याचं कार्य पूर्ण करणार आहे. तर ते वचन समजून उमजून जर आपण पाठ केलं तर ते सोपं जाईल. मला वाटतं सीमाला सुद्धा काही बोलायचं. सीमा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव असो. माझं जेवढं वचन पाठ झाले तेवढं मी बोलू शकते का? सीमा तुला कोणता दिवस दिला होता?
रविवार. गेला रविवार की येणारा रविवार? येणारा रविवार. हा मग थांब, येणारा रविवार पर्यंत. हालेलुया. आता आपण आपल्या वचनाकडे जाऊ. हरकत नाही. थँक्यू सीमा. दुसरे कोरिंथ्याचा 10वा अध्याय वचन 15-14 पर्यंत आपण आलेलो आहोत. तर मी विनंती करतो आपण उरलेल्या थोड्या वेळात देवाच्या वचनाकडे पुन्हा जाऊया. दुसरे कोरिंथ्याचा 10वा अध्याय वचन 14 आणि 15 पर्यंत. 2 कोरिंथ 10, 14 आणि 15. कारण तुम्हापर्यंत संबंध पोहोचत नसल्यासारखे तुम्ही मर्यादेचे अतिक्रमण करीत नाही. कारण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन पाहिल्याने आम्ही तुम्हापर्यंत पोहोचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्याच्या श्रमास संबंधाने प्रतिष्ठा मिरवित नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल. तसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिक अधिक वाढत जाईल, अशी आम्हाला आशा आहे. आमेन. आमेन. पौल म्हणत आहे वचनामध्ये, किंबहुना जर 10वा अध्याय प्रियानो आपण अभ्यास केला, 10वा अध्याय बऱ्याच दिवसापासून आपण वचनाचा अभ्यास करत आहोत. दुसरे कोरिंथ 9 मध्ये पौल त्यांना म्हणतो की वर्गणी कशी द्या. आणि जर 10व्या अध्यायाचा आपण अभ्यास केला, सुरुवातीची वचनं आपण अभ्यासली, आता गेले जवळपास 2 आठवडे मनन चालू आहे. तर पौल या 10व्या अध्यायामध्ये स्वतः प्रेषित म्हणून आपला अधिकार जो देवापासून प्राप्त झालेला आहे तो अगदी ठणकावून सांगतो. आणि त्याच्यामध्ये पौल बऱ्याच गोष्टी सांगतो की त्याला विरोध करणारे, जे त्याच्या शारीरिक स्वरूपाकडे पाहणारे आहेत, जे त्याला तुच्छ लेखणारे आहेत, जे त्याचा शब्द देवाकडून आला आहे की नाही अशी क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह उभे करणारे, ते म्हणतात हा मनुष्य शरीराने दुबळा, क्रूश असा आहे, जिकडे जातो तिकडे याचं जहाज डुबतं, त्याच्यावरती हल्ले होतात, त्याला दगडमार करून शहराबाहेर फरफडत काढून टाकतात. या मनुष्याला काही चांगलं होत नाही, त्याने विवाह केलेला नाहीये, त्याला संतती नाहीये, कुठली भरभराट याच्या आयुष्यात नाहीये. आपल्या आजच्या मॉडर्न भाषेमध्ये म्हणायचं झालं तर याचं 2 BHK घर नाहीये, त्याच्याकडे गाडी नाहीये, 2 व्हीलर सुद्धा नाही, 4 व्हीलर सोडा एक साधी सायकल पण नाहीये. असा हा पौल, ज्याचं स्वतःचं घर सुद्धा नाहीये, जो सगळ्या शहरांमध्ये फिरतो, तंबू टोकण्याचा बनवण्याचा व्यवसाय करतो, जो दिसायला एकदम खिडका मिडका, मी आपल्या बोलीभाषेत बोलतो, खिडका मिडका माणूस आहे. तर त्या मंडळीचे लोक त्याचे बाह्य स्वरूप बघून त्यांचा पहिला प्रश्न हा आहे की मग हा आशीर्वादित आहे? जर सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या बरोबर आहे, त्या परमेश्वराने जर याला पाचारण केलंय, तर मग हा पौल असा का? त्याच्या जीवनात एवढी संकट का? सगळीकडून चारी बाजूनी, कारण पौल स्वतः म्हणतो नाही का, आम्हावर चोरोकडून हल्ला झाला तरी आम्ही निराश झालो नाही, आम्ही घोटाळ्यात पडलो, सगळ्या बाजूनी आमचा कोंडमारा झाला. हालेलुया. आणि अशा त्या कोरिंथीतील मंडळीमध्ये पौला विरोधात आरोप होत असताना पहिलं पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रामध्ये पौल या सगळ्या गोष्टी जाणून आहे म्हणून त्यांचं खंडन करत आहे. पण स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी तो खंडन करत नाही, हे समजणं महत्वाचं आहे. तो स्वतःची वकिली करत नाही, तो कुठल्या तरी एका दुसऱ्याची वकिली करत आहे. तो म्हणत आहे मी ज्याची वकिली करतो, मी ज्याला गाजवतो तो ख्रिस्त, तो परमेश्वर बाह्य स्वरूपात. त्याचा आशीर्वाद बाह्य स्वरूपाने प्रकट होतो, तो आशीर्वादाची एक ती बाजू आहे, पण त्याचा खरा आशीर्वाद ही त्याची सहभागिता, त्याचं सानिध्य आहे. हालेलुया. आणि तेच पूर्ण प्रियानं 10व्या अध्यायामधून तुमच्या जीवनामध्ये ना, मी वैयक्तिक दृष्ट्या तुम्हाला म्हणतो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा असे प्रश्न तुमच्या विरोधात उपस्थित केले जातात, प्रत्येकाविषयी होतात प्रिय, विशेष करून आपण जेव्हा देवामध्ये येतो तेव्हा हे प्रश्न जास्त तीव्रतेने आपल्या विरोधात उपस्थित केले जातात. आपल्या जवळचे लोकच बोलतात. हालेलुया. कारण बाहेरच्या लोकांचे शब्द आपल्याला तेवढे लागत नाही, तेवढ्या वेदना होत. पण जेव्हा जवळचे लोक, जे आपले जवळचे म्हटलेले, आपले कुटुंबीय, आपली मित्र मंडळी अशा गोष्टींवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, अरे तू आशीर्वादित नाहीयेस, तू देवाचा नाहीयेस, काय फायदा तुझा चर्चला जाऊन, काय फायदा तुझा पवित्र शास्त्र देवदेव करून प्रार्थनेमध्ये बसून, तुझ्या तर जीवनात काहीच आशीर्वाद नाही, ना घर, ना गाडी, ना मुलं बाळ, ना लेकरं, ना नातवंड, ना काही सुख. तुझं सगळ्या बाजूनी तुझ्यावरती हल्लाच झालेला आहे, तुझा कोंडमाराच झालेला आहे, तू निराशेत बघावं तेव्हा तुझ्या जीवनात काही ना काही संकटच आहे. तू एवढा प्रार्थना करतोस, प्रार्थना करतोस, उपवास करतोस, पण तुझी प्रार्थना तर देव ऐकतच नाही. अशी जेव्हा प्रश्न उपस्थित होतील तेव्हा प्रियानो दुसरे कोरिंथीचा 10वा अध्याय जरूर वाचा.
कारण पौल सुद्धा वचनातून त्यांना सांगतो की देवाचा आशीर्वाद म्हणजे काय, देवाचं पाचारण म्हणजे काय. एखाद्या मनुष्याला देवाचं पाचारण झालं तर किडूक मिडूक असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी प्रियानं बॉडी बिल्डर शमशोनासारखा नाही बनणार. कदाचित बाह्य स्वरूपाने ते सामर्थ्य नाही मिळणार. आता उदाहरणच मी शमशोनाचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, शमशोनाच्या ठाई परमेश्वराचा आत्मा संचालित होता. परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलं होतं, ते बल दिलं होतं. शमशोनाने काय गाढवाच्या जाबाड्याने नाही का 100,000 बलिष्ठांना ठार मारलं. पण पौलाच्या लक्षात घ्या, या किडूक मिडूक माणसाच्या अंगावरून वस्त्र फिरवून आणून लोक दुसऱ्या मनुष्याच्या अंगावर टाकीत ते बरे होत असत. तर तुम्ही आणि मी आपण जाणतो प्रिय, मोठं सामर्थ्य कशात आहे, नाश करण्यामध्ये की बरं करण्यामध्ये, एखादी गोष्ट तोडण्यामध्ये की ती गोष्ट बांधण्यामध्ये. हालेलुया. बांधण्यामध्ये मोठं सामर्थ्य. शमशोनापेक्षा सुद्धा मी तुलना म्हणून सांगत आहे, एक उदाहरण म्हणून सांगत आहे, पण जो बाह्य स्वरूपाने ज्याला हे लोक किडूक मिडूक म्हणून हिनवत होते, असा हा देवाचा प्रेषित पौल, याच्या हातून परमेश्वराने असाधारण चमत्कार. आणि इकडे पौल स्वतःची वकिली नाही करत. पौल म्हणतो ज्या देवाने मला पाचारण केलेलं आहे, ज्या देवाचं कार्य माझ्या ठाई प्रकट होत आहे, ज्या देवाच्या पाचरणाद्वारे तुम्हाला ख्रिस्तामध्ये मंडळी म्हणून उभारलेलं आहे, त्या ख्रिस्तावर तुम्ही भरोसा ठेवा. आणि त्या ख्रिस्ताने मला पौलाला पाठवले म्हणून तुम्ही माझ्यावर भरोसा. आणि देवाचं कार्य बाह्य स्वरूपामध्ये दिसण्यामध्ये नसतं. आपल्या बंधूंनी फार सुंदर दाविदाचं उदाहरण घेतलं नाही का. जेव्हा शमूएलाला देवाने सांगितलं, जा इशियाच्या एका पुत्राला अभिषेक कर, राजा म्हणून निवड. तोच शमूएल ज्याने शौलाला इस्रायलाचा पहिला राजा म्हणून निवडलं, तर वचन सांगतं शौल अगदी देखणा होता, उंच पुरा होता, बाकी सगळे इस्रायली त्याच्या खांद्याला लागले. इतका चांगला देखणा, धष्टपुष्ट. शमूएलाला वाटलं परमेश्वराने असाच एखादा निवडला असेल. इशायाचे सगळे 7 मुलगे जेव्हा शमूएला समोरून गेले, सगळे मुलं अशीच होती, सैन्यात होती, धडधाकट होती, धष्टपुष्ट होतं, पण परमेश्वराने कोणालाही पसंत केलं. परमेश्वराने शमूएलाला म्हटलं की जसं मनुष्याचं पाहणं तसं परमेश्वराचं नाही, देव अंतःकरण पाहतो. मनुष्याला देखणं कोणी बनवलं? परमेश्वर नाही का. जेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, परमेश्वरा माझी जीभ जड आहे, मला बोलता येत नाही, परमेश्वर मोशेवर रागावला. परमेश्वर मोशेला म्हणाला, मनुष्याचं तोंड, जीभ, गळा कोणी बनवलं? परमेश्वरानेच बनवलं नाही. परमेश्वर अंतःकरण. परमेश्वर मनुष्याची इच्छा पाहतो की मनुष्य परमेश्वराच्या सहवासात राहू इच्छितो की नाही, देवाचं कार्य करू इच्छितो. बाकी सगळ्या गोष्टी परमेश्वर घडवून. आणि म्हणूनच पौल इकडे त्या मंडळीला म्हणत आहे, त्या मंडळीला सांगत आहे या वचनामध्ये की आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्यांच्या श्रमा संबंधाने अभिमान बाळगत नाही, तर आम्हाला तुमच्या ठाई एक आशा. पहिली गोष्ट की आम्हाला एक मर्यादा आहे, ती मर्यादा सोडून आम्ही दुसऱ्यांच्या श्रमा संबंधाने अभिमान बाळगत नाही. आणि हे फार महत्वाचं. करिंथेतील मंडळीमध्ये ना प्रियाने फार महत्वाची गोष्ट घडत होती, कारण त्या मंडळीमध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे लोक बायबल स्टडी मध्ये होते त्यांना आठवत असेल, त्या मंडळीमध्ये यहुदीय मतानुसारी किंवा यहुदी संख्येने अत्यंत जास्त. आणि त्या यहुद्यांनी जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार केला, ख्रिस्ताचा स्वीकार करून सुद्धा त्यांच्यामध्ये यहुदीपणाचा जो गर्व, जो अभिमान होता, तो मात्र राहिला. थोडं जवळच वाटतं नाही का, आपल्यामध्ये पण असंच. आपण सुद्धा बरेचदे जे जन्माने ख्रिस्ती आहोत, ते आपण तारणाने ख्रिस्ती झाल्यानंतर सुद्धा आपल्या जन्माने ख्रिस्ती असल्याचा खोटा पोकळ अभिमान सोडत नाही का. तसे तिकडे सुद्धा. आणि तेच मुळात पौलाला विरोध करतो. ते म्हणत होते, हा कोण पौल आहे, बाहेरून आला, तार्शिसाचा राहणारा मनुष्य आहे, आम्ही ह्याला का पुढारी म्हणून निवडावं, ह्याचं काय कळ. आम्ही करिंथेतील एकतर पहिली गोष्ट म्हणजे जन्माने यहुदी होतो, आणि आता आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय, म्हणजे आम्हाला डबल डिग्री मिळाली. असं असताना आम्ही जास्त श्रेष्ठ आहोत, अशी त्या लोकांची धारणा झाली. आपण ते वचन वाचूया पुढच्याच अध्यायामध्ये, 2 करिंथ्याचा 11वा अध्याय, वचन 12 ते 15. 2 करिंथ 11, 12 ते 15. जे मी करीतो ते करीत राहील, अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळवून देऊ नये. म्हणजे ज्या बाबतीत
ते प्रौढी मिरवतात त्या बाबतीत त्यांनी आम्हासारखेच आढळून येईल. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे अशी होत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतान ही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकाचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. आमेन. आमेन. पौल म्हणतो करिंथेतील मंडळीमध्ये असे लोक आहेत जे पौलाला विरोध करणारे आहेत, जे स्वतःला पुढारी म्हणवतात. पौल म्हणतो असे लोक निमित्त पाहत बसलेले आहेत की पौलाला कधी त्या मंडळीतून हद्दपार करता येईल, पौलाविषयी कधी त्यांना एखादी चुकीची गोष्ट सापडत नाहीये, म्हणून उगीच ते त्याच्या बिचाराच्या दिसण्यावरून, त्याच्या अंगकाठीवरून आणि इतर जगी गोष्टीवरून त्याला हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला निराश करण्याचा प्रयत्न. मी पुन्हा एकदा म्हणतो प्रियांनो, हा विषय ना तुमच्या माझ्या जीवनाचा फार जवळचा, कारण जो खरोखर ख्रिस्ताला अनुसरणारा व्यक्ती आहे ना, त्याला त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यातून या गोष्टीमधून जावं लागतच. प्रभू म्हणतो जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्ही जगाचे आहात म्हणून तुमच्यावर प्रीती केली असती. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जगाचे नाही, आणि जगाने पहिल्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष केला, इतपर द्वेष केला की या जगातून प्रभूला समूळ उखडून टाकले, त्याचा नाश केला. काय म्हणाले? त्याची वाट लावा, त्याचे रक्त आमच्या मुलाबाळांवर असो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष केला, प्रभू म्हणतो त्यांनी जर माझा द्वेष केला तर तुम्ही माझे आहात, माझ्या रक्ताने विकत घेतलेले आहात, म्हणून जग तुमचा सुद्धा द्वेष करणार. जगामध्ये ना प्रियांनो ती द्वेषाची, क्रूरतेची भावना येणार प्रिय, कारण तुम्ही आणि मी जगाची. या जगामध्ये दोनच गट आहेत. आपण वचनातून अनेकदा शिकलोय, पण दुष्ट आपली डोळे आंधळे करतो, पण आपण आता ख्रिस्तामध्ये आहोत, आपण प्रकाशात चालतो. दोनच गट, एक शेरडा आणि एक मेंढर. जी मेंढरं आहेत ती मेंढपाळाची वाणी ऐकतात, ते तुम्ही आणि मी आहोत, ख्रिस्ताची आहोत. आणि जी शेरडं आहेत ती मेंढपाळाची वाणी ऐकत नाही, ते बहकलेले आहेत आणि म्हणून ते सापाची पिल्लं झालेली आहेत. ते त्यांना कळत नाही, पण ते दुष्टाच्याच गोष्टी करतात. सोप्या गोष्टी सांगतो प्रियाने, हल्लीच्या काळात येणारे तुम्ही सिनेमे पहा, लहान मुलांचे कार्टून्स पहा, त्या कार्टून्स मध्ये सुद्धा देवाच्या निंदास्पद गोष्टी बोलल्या जातात. आपल्याला फार सावध राहायचं या जगात. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी दुष्टाने भ्रष्ट केली नाहीये. हालेलुया. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे म्हणून या जगामध्ये वावरत असताना जगाने ख्रिस्ताचा द्वेष केला, म्हणून तुमचा माझा सुद्धा द्वेष करणार, तिरस्कार करणार, हिणवणार. आणि म्हणून पौल म्हणत आहे ते निमित्त पाहतात, पण मी त्यांचं निमित्त नाहीसं करावे याकरता ज्याविषयी ते आढ्यता बाळगतात त्याविषयी त्यांनी आम्हासारखेच आढळून यावं. स्पष्टपणे त्यांची कृत्य उघडवावी. कारण पौल म्हणतो अशी ही माणसं काय खोटे प्रेषित आहेत. हे फार कठीण आहे, फार महत्वाचं आहे. कारण अशी माणसं मेंढराच्या वेशात मंडळी शिरतात, पण अंतरी क्रूर लांडगे आहेत. ते स्वतःच्या देवाच्या राज्यात जात नाहीत आणि तुमच्या माझ्यासारख्या जाणाऱ्यांना देवाच्या राज्यात जाण्यासाठी अडखळण करतात, मध्ये उभे राहतात. अशासाठी प्रभूने सांगितलेलं नाही का, त्यांचा धिक्कार असो, त्यांची केवढी दुर्दशा होती. पण देवाचं वचन सांगतं, पौल म्हणतो अशी माणसं खोटे प्रेषित, कपटी कामदार आहेत. ते म्हणतात आम्ही देवाच्या वचनाची सेवा, ते म्हणतात आम्ही हो चर्चमध्ये दानपात्र घेतो, चर्चमध्ये आम्ही सगळे सेवा करतो, खुर्च्या लावतो, आम्ही देवाची आराधना करतो, आम्ही प्रभूजी तुझ्या नावाने संदेश देतो, मोठमोठ्या प्रार्थना करतो, पण अंतरी ख्रिस्त नाही, ख्रिस्ताची ओळख. इतकंच केवळ नव्हे, ज्यांना ख्रिस्ताची ओळख आहे अशा देवाच्या सेवकांना ते हिणवतात, त्यांचा तिरस्कार करतात, त्यांचा द्वेष करतात. जसा पौल देवाचा सेवक म्हणून करिंथेतील मंडळीची जी चूक आहे, जे देवाच्या विरोधातली गोष्ट आहे, त्याविषयी स्पष्टपणे त्यांना तो सांगत आहे. त्याप्रमाणे लोक सांगत नाहीत. लक्षात घेतले, आपल्या मंडळांमध्ये पण घडतं, आपल्या आजूबाजूला घडतं. बरेचसे लोक असे करतात नाही का, आपल्या कानांची खास बागवावी म्हणून 10 पालकांना जाऊन विचार, पाळकसाहेब वचनामध्ये लिहिले असंच ऐका, तसंच ऐका.
पण जो परमेश्वराचा आहे त्याला जेव्हा परमेश्वराकडून स्पष्ट वचन मिळतं की हे देवाला न आवडणार आहे, तेव्हा तो त्या मार्गापासून परावृत्त होतो, पश्चाताप करतो. पण हे जे खोटे प्रेषित आहेत, कपटी कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांची रूप धरणारे आहेत, ते अशा मनुष्यांना भडकवतात. ते म्हणतात नाही नाही, देवाच्या वचनात असं लिहिलंच नाहीये. आताच मी उपवासाचं वचन वाचलं नाही का, यशिया अध्याय 58. कित्येक लोकांना अजूनही उपवासाविषयी गोंधळ आहे प्रिय. कसा उपवास करावा, कशा प्रकारचा उपवास, वचनामध्ये स्पष्ट लिहिले देवाला कसा उपवास पसंत आहे. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोरात सोडाव्या, सगळे जोखड मुक्त करावे, एखादा भुकेला दृष्टीस पडल्यास त्याला अन्न वाटावे, निराश्रितास आपल्या घरी न्यावे. कसं घरी नेणार? प्रभूने सांगितलंय मत्तई 25 मध्ये. खरोखर एखाद्या रस्त्यावर त्या व्यक्तीला घरी आणण्याची गरज नाहीये प्रिय. पण भुकेला म्हणजे काय? एखादा वचनाचा भुकेला आहे, त्याला आपलं अन्न वाटावं म्हणजे त्याला वचन द्यावं. उघडा दृष्टीस पडल्या त्याला वस्त्र द्यावं. कसलं वस्त्र? ख्रिस्ताची शुभ्र वस्त्र. कशी देणार? त्याला त्याच्या पापाची जाणीव करून द्या, त्याला पश्चातापापर्यंत. मत्तई 25 मध्ये प्रभूने सगळं सांगितलंय की मी माझ्या उजवीच्याकडे म्हणेल, मी भुकेला असताना तुम्ही मला अन्न दिलं, ताणलेला होतो पाणी दिलं, बंदीशाळेत होतो तुम्ही माझ्या विचारपूस करायला. बंदीशाळा कसली आहे प्रियांनो? खरी बंदीशाळा तर तुरुंगाची नाहीये ज्याला आपण सेंट्रल जेल. खरी बंदीशाळा पापांची. जे पापाच्या बंदीशाळेत आहेत त्यांना जाऊन आपण सुवार्ता गाजवली पाहिजे. पण वचनामध्ये इकडे पाहतो की अशी माणसं जी ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत, खोटे प्रेषित आहेत, ही माणसं देवाच्या लोकांना भुलवतात, त्यांच्या विरुद्धात खोटे आरोप करतात. आणि पौल म्हणतो याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण सैतान सुद्धा देवदूताचे रूप धारण करून मनुष्यांना भुलवतात. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो पौल इकडे म्हणत आहे, आम्ही दुसऱ्यांच्या श्रमा संबंधाने अभिमान बाळगणार नाही. दुसरे आमच्यावरती आरोप करो की नाही नाही, करिंथेतील मंडळीचा पाया यांनी नाही घातला, आम्ही घातला. बऱ्याचशा लोकांमध्ये बघा मंडळांमध्ये वादविवाद चालू असतात. मंडळीचा पाया कोणी घातला, कुणामुळे मंडळी भरभराट करते. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, सोपा प्रश्न, थोडा पवित्र शास्त्राच्या बाहेरचा. या पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेचा पाया कोणी घातला? कोण सांग? जो बरोबर उत्तर देईल त्याला पारितोषिक. पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेचा पाया कोणी? प्रभू येशू ख्रिस्ताने. येस. अजून कोणाचं काही वेगळं होतं? हा, सविता वहिनी काही म्हणू इच्छित आहे? परमेश्वराने. परमेश्वराने. येस, परमेश्वरानेच. हालेलुया, परमेश्वराने. बंधू सतीश, सुजाता दीदी, तुम्हाला काही वेगळं उत्तर द्यायचंय? हालेलुया. परमेश्वराने घातला, परमेश्वरानेच घातला पाय. परमेश्वराशिवाय कुठल्या मनुष्याकडून हे काम झालेलं नाही, कारण एखाद्या मनुष्याचं काम असतं तर ते आतापर्यंत बंद पडलं असतं. हे काम देवाचं. कुठल्याही मनुष्याला गौरव द्यायचा नाही, केवळ आणि केवळ परमेश्वर. आज प्रार्थनेची समाप्ती करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, कारण पौल म्हणतो दुसऱ्यांच्या श्रमा संबंधाने आम्ही अभिमान बाळगणार नाही. मग माझा सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्ही आणि मी विश्वासणारे म्हणून जर देवाची सुवार्ता गाजवतो, देवाच्या वचनाची सेवा करतो, तर मग आपण विश्वासणारे म्हणून कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा? आता जसं आपण सगळे वचन तोंडपाठ करतोय, आपल्याला वचन तोंडपाठ झालं म्हणून अभिमान बाळगायचा का? वधस्तंभाचा. कुठल्या वधस्तंभाचा? उजवीकडचा चोर, डावीकडचा चोर? दोघांच्या मध्ये आहे तो. दोघांच्या मध्ये. चला ते वचन वाचून आपण थांबूया. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 14 कोणी वाचा. गलती 6:14. गलतीकरास पत्र 6:14. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खेळलेला. आमेन. पौल म्हणतो आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणं माझ्या हातून न हो. कसा? प्रभू येशू ख्रिस्त तोही कसा? त्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय, कारण त्या वधस्तंभाद्वारेच माझं तारण झालं.
मी पापाद्वारे मरणाला विकला गेलो होतो, पण त्या वधस्तंभाद्वारे खंडणी भरून मला पुन्हा जीवनात आणले. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचाच जर अभिमान बाळगायचा आहे तर त्या वधस्तंभाचाच अभिमान बाळगणं, याशिवाय कशाचाही अभिमान माझ्याकडून बाळगणं. तरी पण आपण लिहितो नाही का विश्वास मध्ये, प्राऊड ओनर ऑफ न्यू कार. मला माझ्या लेकरांचा फार अभिमान आहे. माझी लेकरं केवढी शिकली. मला माझ्या बायकोचा फार अभिमान आहे. व्हेरी प्राऊड ऑफ माय वाईफ, व्हेरी प्राऊड ऑफ माय फॅमिली, व्हेरी प्राऊड ऑफ माय चर्च. माय चर्च इज सो बिग. माझं चर्च फार सुंदर आहे. मी माझ्या चर्चचा मला फार अभिमान आहे. आम्ही 6 पिढ्यांचे ख्रिस्ती आहोत. त्या 6 पिढ्यांचे ख्रिस्ती आहोत, त्या गोष्टीचा अभिमान. मला फार अभिमान आहे की एक अशी बायबल स्टडी आहे ज्या बायबल स्टडीमध्ये दररोज न चुकता 10 ते 11 गेली 4 वर्ष मी बसत आहे. अभिमान आहे. हालेलुया. असा अभिमान देवाकडून नाही, कुठल्याही प्रकारचा. कारण आपण वचन वाचतो, जगातलं पहिलं पातक अभिमानाद्वारेच घडलं होतं. सृष्टीतलं पातक. दुष्टाला अभिमान झाला. परमेश्वराने त्याला आद्य दूत बनवलं होतं, लुसिफर. आपण अभ्यास केलेला आहे त्या अध्यायाचा. त्याचं स्वरूप अलौकिक असं होतं. त्याच्या स्वरूपाचा त्याला अभिमान झाला, गर्व झाला. अभिमान आणि गर्व याच्यातली रेष ना प्रियानो फार छोटी असते, कळत नाही. आणि त्याला गर्व झाला म्हणून तो म्हणाला, मी माझं सिंहासन आकाशातील सेनाधीश परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा, आधी म्हणाला तितकं करीन, नंतर म्हणे त्याच्याहून उच्च करीन, मी आरोहण करीन. आणि म्हणून ती काय म्हणतात त्याला, ज्याला आपण म्हणतो ना बोलीभाषेमध्ये ती म्हण आहे, बिफोर प्राईड बिफोर फॉल कम्स प्राईड. गर्वाचे घर कुठे, कोण सांगणार पूर्ण करणार? गर्वाचे घर कुठे असतं? खाली असतं. का खाली असतं? गर्व झाला की नाश ठरलेला. नीतिसूत्रामध्ये पण वचन आहे, छोटसच वचन आहे, गर्व झाला की नाश ठरलेला. अभिमान, दुष्टाने अभिमान केला आणि त्या पहिल्या पातकामुळे दुष्ट आणि त्याच्याबरोबर 1/3 देवदूतांना खाली टाकलं. जो स्वतःला उंच करतो तो नमवला जातो. आज प्रियानो तुम्ही आणि मी सगळे या वचनातून एवढंच शिकूया. फार छोटी गोष्ट, पण ख्रिस्ती जीवनामध्ये हा एक मूळ पाया आहे. ख्रिस्ती जीवन, उद्या आपण ते वचन अजून विस्तारपूर्वक घेणार. पण लक्षात घ्या, प्रभूने सुद्धा शेवटल्या भोजन करतेवेळी शिष्यांचे पाय धुवून शेवटली ही आज्ञा यासाठीच दिली, कारण प्रभू जाणतो विश्वासात वाढत असताना पोकळ अभिमान येण्याचा फार मोठा धोका आहे. आणि जे होत आहे पिढ्यानपिढ्या होत्या, आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तुम्ही आणि मी आज आपल्या अंतःकरणावर कोरूया, ठाम निश्चय करूया की ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय माझ्याकडून कशाचाही अभिमान बाळगला जाणार. आपण इकडे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक नीला भास्कर समुद्रे यांची. थँक्यू संदेश, आम्हाला चांगलं उदाहरण मानना देऊन शिकवला, त्याबद्दल देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद देव. आणि जे सदस्य बोलले ते पण देवबाप त्यांना अधिक आशीर्वाद देव. इथून पुढे अशीच बोलत राहावं हीच देवापाशी मी प्रार्थना करते. आपण प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत आपण सर्व माईक कन्व्हर्ट करून बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, जे नाव तुझे तसे स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रक्षक कर नसते. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईट बसू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काय तुझीच आहे. ईश्वर Hallelujah. Praise the Lord. Bye Sylvia. Bye. Bye. Kaka.